राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावरती शोककळा पसरलेली आहे। राज्याच्या राजकारणात लोकनेता अशी ओळख असलेल्या अजित पवारांच्या या अकाली एक्झिटमुळे हळहळ व्यक्त केली जाते। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीसह संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे। गेल्या 3 दशकाहून अधिक काळ महाराष्ट्रातील राजकारणात अजित पवारांचं स्थान होतं। शरद पवारांच्या मुशीत तयार झालेल्या अजित पवारांनी राज्याच्या राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती। महाराष्ट्राची नस ओळखणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती। श्री अजितदादा पवार महाराष्ट्रातले एक लोकनेते होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता की ज्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड मोठी आस्था होती। माझ्याकरता तर वैयक्तिक एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र या ठिकाणी सोडून गेलेला आहे। शरद पवारांप्रमाणेच अजितदादांनी ग्रामीण भागातील राजकारणावर चांगली पकड निर्माण केली होती। सहकार हा ग्रामीण राजकारणाचा कणा मानला जातो। अजित पवारांच्या राजकारणाची सुरुवातच सहकार क्षेत्रातून झाली होती। त्यामुळे राजकीय प्रवेशातच त्यांना सहकाराचं बाळकडू मिळालं होतं। त्यांनी पहिली निवडणूक ही सहकार साखर कारखान्याची लढवली होती। त्यानंतर त्यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला। साखर कारखाने, दूध उत्पादक संघातील कामकाजाची अजित पवारांना खडानखडा माहिती होती। खरं तर दिवसातले 24 तास ज्या माणसाला काम करण्याकरता कमी पडतात, सकाळपासून संध्याकाळपर्यंत जनसेवेचाच विचार, लोकांच्या अडीअडचणीचाच विचार, तितक्याच ताकदीनं महाराष्ट्राची डेव्हलपमेंट व्हावी याकरता धडपडणारा हा नेता, स्वतःचे व्यवसाय देखील तितक्याच काळजीपूर्वक हाताळणारा असा हा नेता। अजित पवारांच्या राजकारणाचा बाजच काही और होता। ग्रामीण भागातील प्रश्नांची त्यांना जाण होती। तसंच शहरी भागातही दादांच्या पाठीशी मोठं जनसमर्थन होतं। हजरजबाबी आणि रोखठोक भूमिकेसाठी अजित पवार ओळखले जात होते। जे पोटात तेच ओठात हा दादांचा शिरस्ता होता। त्यांचा हा स्वभाव जनसामान्यांना माहिती होता। म्हणूनच मोठा जनसंग्रह त्यांच्या मागे उभा राहिला। कार्यकर्त्यांची काळजी, त्यांचे प्रश्न, दादांचा स्वभाव एक पाण्याप्रमाणे होता। दिसायला वरून पंचासारखा, आतून गोड, कडक शिस्तीचे होते। अधिकाऱ्यांवर वचक होता। कुठलं काम जर घेऊन गेलो तर त्या अधिकाऱ्यांना ते सांगायचे अशा भाषेत की त्या अधिकाऱ्याला ते काम करावं लागायचं। चूक असेल तर त्यांना चुकीचं काम बिलकुल सहन नाही व्हायचं। स्पष्ट वक्ता होता तो। अतिशय निर्भीडपणे ते प्रत्येक प्रश्नाचं उत्तर विधानसभेत देताना बघितलं। स्पष्टपणा हा त्यांचा गुण होता। पोटात एक तेच ओठात असायचं। साधारणतः एक पारदर्शक नेता हा महाराष्ट्राने गमावला आहे। गेल्या 3.5 दशकाहून अधिक काळ अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक चढ उतार पाहिले। काका शरद पवारांची राजकारणातील कार्यशैली त्यांनी आत्मसात केली होती। पहाटेपासून कामाला सुरुवात हे अजितदादांच्या राजकारणाचं वैशिष्ट्य होतं। अजीत दादा के बारे में सिर्फ इतना कह सकते हैं कि महाराष्ट्र के अंदर एक अंग्रेजी में कहते हैं वर्कaholic, कि मतलब आदमी सिर्फ काम काम और काम करता। हर कोई जानता है कि सुबह 6 बजे उठकर देर रात तक अजीत दादा की पहचान जो थी वो सिर्फ काम काम और काम करते रहते थे। त्यामुळे सकाळपासून कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी करत असत। अजित पवार हे कार्यकर्त्यांमध्ये रमणारे नेते होते।
त्यामुळेच त्यांच्या भोवती सतत कार्यकर्त्यांचा गराडा पाहायला मिळायचा. कायदा, नियम, घटना, संविधान सगळ्याला सारखं. तो अजित पवार असेल किंवा तो शेवटचा दारूचा माणूस असेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. प्रसंग कोणताही असो, अजितदादा मुरब्बी राजकारण्याप्रमाणे त्याचा सामना करत असत. कधी सडेतोड तर कधी मिश्किल असा दादांचा स्वभाव होता. शरद पवारांच्या सावलीतून बाहेर येत अजित पवारांनी राज्याच्या राजकारणात लोकनेता अशी ओळख निर्माण केली होती. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.